मान्य मराठा भावांना, माझ्या माझ्या सामान्यातल्या सामान्य कष्ट करणाऱ्या मराठा भावांना त्यांची एनर्जी जी आहे, अशा प्रकारे मला असं वाटतंय की त्यांची एनर्जी फार महत्त्वाची आहे. कष्टकऱ्यांची ती एनर्जी आहे. ती एनर्जी पाहता आणि आत्ताची विद्यमान संविधानिक परिस्थिती पाहता मला असं वाटतंय की मराठा भावांनी जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला आपण म्हणतो की कायदा आहे, त्या कायद्याचं वाचन करावं आणि त्या कायद्यातली कलमं पाहावीत, म्हणजे ज्यामुळे त्यांना स्पष्टपणे समजेल की ही काय परिस्थिती आहे आणि काय प्रकार आहे. त्यामुळं मला हे म्हणायचं आहे की जे आतापर्यंत बोललं गेलं सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भानं, त्या कायद्यामध्ये ऑलरेडी अंतर्भूत आहे. आणि अंतर्भूत असल्यामुळं मला असं म्हणायचं आहे की ज्या गोष्टी अंतर्भूत आहेत त्या गोष्टींवर ज्या प्रकारे एनर्जी, ज्या प्रकारे आपण ज्याला म्हणतो की म्हणजे वेळेचा अपव्यय, ज्या प्रकारे मला म्हणायचं की मनुष्यबळाचं झालेलं नुकसान, या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतंय की कुणीसुद्धा या गोष्टीला विजय उत्सव वगैरे 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 वगैरे, माझं हे म्हणणं आहे की आपण संविधानिक भूमिकेसाठी असतंय, आरक्षण जय पराजयाचं लक्षण नसतंय. आणि त्यामुळं जिथे पुस्तकाच्या वळीवर हे सगळं चालत असतंय तिथे मला असं वाटतंय की अशा प्रकारे दिशाभूल करणारी बाब असू शकते जरंगेंकडून. आणि मी 17 दिवस उपोषण केलेला माणूस आहे जेलमध्ये. मला माहिती आहे डॉक्टर जे असतात सरकारी असतात, खाजगी डॉक्टरांकडून तपासणी करून मी किती वीक झालो आहे मी कधी सांगितलेलं नाही. आणि मला माहिती आहे की उपोषणाच्या पत्रामध्ये जेव्हा तुम्ही लिहून देता की खाण्यापिण्याची व्यवस्था करून द्या, खजूर, आता मी तर खजूर खात नाही, दूध, मी तर दूध पित नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे एक मी असं म्हणेल की वेगवेगळे म्हणजे स्टंट असतात, त्याच्यापैकीचा एक पॉलिटिकल स्टंट रोहित पवार असेल किंवा संजय राऊत असेल किंवा निखिल वागळेसारखे कोणत्याही पत्रामध्ये आज त्यांना नोकरी नसलेले लोक असतील, त्यांनी हे उभं केलेलं कुभांड होतं. आणि ते कुभांड कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला म्हणजे टिकणारं नाही आहे आणि ते टिकू शकत नाही. डंके की चोट पे मी सांगतो, कोणती बॅकडोर एंट्री असा प्रकार कायद्याच्या संहितेमध्ये नाही. आणि पुरेपूर मी तुमच्या एक गोष्ट आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की कायद्यामध्ये व्हॅलिडिटी नावाचा प्रकार आहे, कायद्यामध्ये 2000चा कायदा आहे. आणि त्याही पुढे जाऊन मला सांगायचं आहे की अशा प्रकारची एंट्री, बॅकडोर एंट्री कायद्यामध्ये तरतूद नाही. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने माननीय न्यायमूर्ती BH मार्ल्यापल्ले साहेबांनी स्पष्टपणे डिसिजन दिलेला आहे की कुणबी भाऊ जे मराठवाड्यातले आहेत ते कुणबी भाऊ हे मागास कुणबी नाही आहेत, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तो कायदा आहे. आणि मला असं वाटतंय की सरकार असो किंवा जरंगे असो, हे कायद्यापेक्षा कोणीसुद्धा मोठे नाहीत. त्याच्यामुळे डंके की चोट पे फक्त चर्चा होऊ शकते, अशा प्रकारच्या नोटिसेस दिल्या जाऊ शकतात, परंतु कोणत्याही प्रकारे कोणीही अधिकारी जे आहे अगोदर मार्ल्यापल्ले साहेबांची जजमेंट बघेल आणि त्याच्यानंतरच सर्टिफिकेट. मला सांगा, कालपासून जरंगे बोलत होता, काय बोलत होता की म्हणत होता की 37 लाख प्रमाणपत्र वाटण्यात आले. मला सांगा, तुम्ही 3700 प्रमाणपत्र सुद्धा दिले जाऊ शकत नाहीत. हे 37 लाख प्रमाणपत्र माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो पहिला निकाल लागला म्हणजे SEBC म्हणजे OBCच्या संदर्भात ते प्रमाणपत्र आहेत. त्याच्यामुळं दिशाभूल करून घेऊ नये. आणि अशा प्रकारच्या स्टंटबाज आंदोलकांना मला वाटतं की फार जास्त त्याच्यावर बोलून वेळ वाया घालण्याचं काही कारण नाही. जरंगे पाटलांचं ज्ञानच काय मला माहिती नाही. जरंगे पाटील कोणत्या लॉ कॉलेजमधून पास झालेले आहेत, किंवा जरंगे पाटलांनी कोणत्या विषयात डॉक्टरेट केलेली आहे, किंवा जरंगे पाटलांनी कोणती याचिका दाखल केलेली आहे. हां, मराठा समाजामधले अनेक विद्वान लोकही आहेत, त्यांनी म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे. विनोद पाटील असतील किंवा दत्ताभाऊ पाथरीकर असतील, ही मोठी माणसं आहेत, त्यांनी म्हणलं एखाद्या वेळेस तर मी समजू शकतो. परंतु जरंगे काय म्हणताय याच्यावर तुम्ही पत्रकारांना म्हणजे काय म्हणतात ते TRP मिळू शकतंय, परंतु आमच्यासारखी कायद्याचं पुस्तक वाचणारी माणसं मात्र आमच्या मर्यादेत काम करणारी आहोत. अहो, ते ऑलरेडी अंतर्भूत आहे. ब्लड रिलेटिव्ह लिहिलेलं आहे. मी तुम्हालाच पर्टिक्युलरली आता वर दाखवलं की ब्लड रिलेटिव्हचा अर्थ काय. आजोबा कोण आहे, डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे. बाप कोण आहे, डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे. चुलत भाऊ कोण आहे, डिस्टंट रिलेटिव्ह आहे की ब्लड रिलेटिव्ह आहे. काही नवीन नाही, सगळं जुनंच आहे कायद्यातलं. त्याच्यामुळं हे जो कायद्याचा जो प्रकार आहे, ह्या कायद्याच्या प्रकाराला सूक्ष्मपणे अभ्यास केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की याच्यामधून फार हुरळून कोणी जाण्याची गरज नाही. आणि माझ्या ओपनमधले भाऊ असतील त्यांच्या जागा मी कमी होऊ देणार नाही, त्याचबरोबर OBCतले भाऊ असतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही. संविधानाचं पुस्तक आपल्या सोबत आहे, असं काही गैर होऊ दिला जाणार नाही. आणि सरकारचं दायित्व आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही गैर OBCसोबत असेल किंवा ब्राह्मणांपासून ते खुल्या वर्गातील सगळ्या गुणवंतांपर्यंत असेल, कुणासोबत सुद्धा गैर होणार नाही याची काळजी सुद्धा सरकारने घेणे आवश्यक आहे. नाही, मला एक सांगा, कोणती व्याख्या. ब्लड रिलेटिव्ह हवे, ऑलरेडी ब्लड रिलेटिव्ह म्हणजे काय, तुमच्या चुलत भावाला जर प्रमाणपत्र पाहिजेच असेल तर तुम्हाला अफिडेव्हिट देण्याची तरतूद आहे. ती तरतूदच आहे ना, कायद्यातच तरतूद आहे. तुम्हाला सांगतो खासरा पाणी असेल, तुम्हाला सांगतो ती ऑलरेडी तरतूद आहे. नवीन काय, मला नवीन फक्त दिसलं
की एक गोष्ट तर मी म्हणजे खुल्या अंतकरणानं मान्य करतो आणि तुम्ही मान्य करायला पाहिजे आणि जरंग्यांनी मान्य केली पाहिजे की माननीय उच्च न्यायालयामध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याच्या नंतर जे प्रतिबंध घालण्यात येतात ते पाळावेच लागतात. नवी मुंबईत थांबावं लागतंय, मुंबईमध्ये येताना विचार करावा लागतं. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कायदेशीर आहेत, संविधानिक आहेत. त्याच्यामुळं प्रत्येकाला कायद्याच्या चौकटीत राहावं लागेल, तो मग कोणी किती मोठा जरी असला तरी. मला सांगा, माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 226 या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का? मला सांगा, उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे? सिंपल गोष्ट आहे. थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे. त्याच्यामध्ये दिलेले 10 डायरेक्शन्स आहेत, ते तुम्ही टाळू शकता का? कोणी टाळू शकत नाही. एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही. माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे. आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिलंय माहिती आहे तुम्हाला? मी काल 5 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो, सोमवारची तयारी करत होतो. सुक्रेंच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुक्रेंचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे, त्याच्यात काय सांगितलेलं आहे? रिसेंट जजमेंट आहे 2023 ची, त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत, परत सांगतो, ऐका हो ऐका, सरकार ऐका, परत सांगतो, त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा. जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार, ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के IAS अधिकारी आहेत, किती टक्के IPS अधिकारी आहेत, किती टक्के क्लास 1 ऑफिसर आहेत, किती टक्के ज्या आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत. त्याच्यामुळं सत्ता कोणती असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की